उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता पोहोचलेले आहेत। सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये समावेश झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून हा विधान भवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा हातात आहे। यासह अनेक घोषणाबाजी सुरू आहे। पोस्टर सुद्धा काही हाती घेण्यात आलेले आहेत। या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। युनेस्कोच्या यादीमध्ये 12 आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली, ते आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो, आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं। आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे, त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात। ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोनं वारसा यादीत टाकले। याच्या आता सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे। हे तुम्ही केलं, तुमचा काय संबंध आहे? किल्ले तुम्ही बांधले। याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे। पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे। हे राजकारण करायचं नाही, शहाणपणा करू नका राजकारणात। हे तुमचं तुम्ही बघा।